या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. नमो नमः. नमस्कार. संस्कृत विश्व या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. अयं दीपावली महोत्सव भवत्कृते भवत्परिवारस्य कृते च ईश्वरकृपाप्रसादेन सकलदुःखनिवृत्ति अष्टविधम् ऐश्वर्यम् आरोग्यम् आयुष्यं वैभवं सुखं च प्राप्नुयात्. सर्वम् ईप्सितं लक्ष्यं मनोकामना च प्राप्नुयात् इति मंगलकामये. दीपावली पर्वणः हार्दिक्य शुभकामना. म्हणजेच ही दीपावली महोत्सव हा जो महोत्सव आहे हा तुमच्या परिवारासाठी, तुमच्यासाठी सुखाचा, समृद्धीचा, संपन्नतेचा, उत्तम आरोग्याचा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे संस्कृत संभाषण. या भागात आपण आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित असलेले किंवा रोजच्या जीवनात वापरणारे आपण जे वाक्य असतात, जे आपल्या भाषेमध्ये असतात, त्या सर्व वाक्यांचा संस्कृतमध्ये कसं उच्चारण करायचे का संस्कृतमध्ये त्या वाक्यांचा कसा प्रयोग करायचा हे आपण पाहणार आहोत. तसेच या वाक्यांना तुम्ही पाठांतर करू शकता आणि याचं तुम्ही संस्कृत संभाषणामध्ये प्रयोगही करू शकता. तर चला, अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या या भागाला सुरुवात करूया. पहिला शब्द आहे शुभ दीपावली. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. भवान भवती कस्यां कक्षायां पठती. भवान हे पुल्लिंग सर्वनाम आहे आणि भवती हे स्त्रीलिंग सर्वनाम आहे. जर तुम्हाला पुल्लिंग वाक्य बनवायचं असेल तर भवान कस्यां कक्षायां पठती म्हणजेच तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहात. जर तुम्हाला स्त्रीलिंग वाक्य बनवायचं असेल तर भवती कस्यां कक्षायां पठती म्हणजे तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहात. याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो विच क्लास आर यू स्टडीइंग इन. दुसरं वाक्य आहे अहम पंचम कक्षायां पठामि. अहम पंचम कक्षायां पठामि. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. आय स्टडी इन द 5th क्लास. भवतः ग्रामः. भवतः ग्रामः अथवा भवान कुत्रत्यः याचा अर्थ होतो की जेव्हा आपण खूप दिवस अनोळखी व्यक्तींना भेटतो आणि त्यांना आपण विचारतो की तुम्ही कुठचे आहात, कुठले रहिवासी आहात, तर तुम्हाला या असं जर विचारायचं असेल आणि संस्कृतमध्ये विचारायचं असेल तर तुम्ही भवतः ग्रामः अथवा भवान कुत्रत्यः म्हणजे तुम्ही कुठचे अथवा तुम्ही कोणत्या शहराचे आहात. याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो विच सिटी आर यू फ्रॉम. पुढचं वाक्य आहे अहम पुणे ग्रामस्य निवासी अस्मि. अहम पुणे ग्रामस्य निवासी अस्मि. तुम्ही पुण्याच्या ठिकाणी तुमच्या शहराचे नाव इथे योजायचं आहे, प्रयोग करायचा आहे. ठीक आहे. अहम पुणे ग्रामस्य निवासी अस्मि अथवा अहम मुंबई ग्रामस्य निवासी अस्मि, अहम नागपूर ग्रामस्य निवासी अस्मि अशा तुम्ही प्रयोग करू शकता. त्याचा मराठीत अर्थ होतो मी पुण्याचा रहिवासी आहे. इंग्लिशमध्ये याचा अर्थ होतो आय एम रेसिडेंट ऑफ पुणे. पुढचं वाक्य आहे भवान कुत्र गच्छती. पुल्लिंग वाक्य झालं. स्त्रीलिंग बनवायचं असेल तर भवती कुत्र गच्छती. तर याचा अर्थ मराठी होतो तू कुठे जात आहेस. याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो वेअर आर यू गोईंग. पुढचं वाक्य अहम कार्यालयं गच्छामि. अहम कार्यालयं गच्छामि. तसेच अहम गृहं गच्छामि. तर कार्यालय आणि गृहम या ठिकाणी तुम्ही दुसराही शब्दांचा प्रयोग करू शकता, जसं ग्रंथालयम, विद्यालयम. तसं तर याचा अर्थ होतो अहम कार्यालयं गच्छामि, मी कार्यालयात जात आहे, अथवा अहम गृहं गच्छामि, मी घरी जात आहे. याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो आय एम गोइंग टू ऑफिस, आय एम गोइंग टू होम. पुढचं वाक्य आहे आगच्छतु उपविशतु. आगच्छतु उपविशतु याचा मराठीत अर्थ होतो कृपया यावे, बसावे. याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो प्लीज कम हॅव अ सीट. पुढचं वाक्य आहे कथम आसीत. कथम आसीत ते कसे होते. हाऊ वॉज इट. महान आनंद.
महान आनंदः, खूप छान, अ ग्रेट प्लेजर. तथा न वदतु, तथा न वदतु, असे नका बोलू, डोंट से सो. गृहे सर्वं कुशलम, गृहे सर्वं कुशलम, घरी सर्व काही ठीक आहे. आपण विचारतो घरातल्यांना, कसे आहात तुम्ही, तुमच्या घरातले कसे आहात. तर तुम्हाला संस्कृतमध्ये विचारायचं असेल तर तुम्ही या वाक्याचा प्रयोग करा. त्याचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये, इज एव्हरीथिंग वेल ॲट होम. पुढचं वाक्य आहे, आम सर्वं कुशलम, आम सर्वं कुशलम, होय सर्व काही ठीक आहे. येस एव्हरीथिंग इज फाईन. भवतः का वार्ता, भवतः का वार्ता, याचा मराठीत अर्थ होतो तुमचे काय चालू आहे अथवा तुमची काय बातमी आहे. आपण खूप दिवसांनी भेटतो एकमेकांना तेव्हा आपण विचारतो की तुमचं काय चालू आहे, तुम्ही सध्या काय करत आहात. तर तुम्हाला जेव्हा असं विचारायचं असेल संस्कृतमध्ये तर तुम्ही या वाक्याचा प्रयोग करा, भवतः का वार्ता. त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो व्हॉट इज द न्यूज अबाउट यू. पुढचं वाक्य, भवानी व श्रावयतु भवतः वार्ता, भवानी व श्रावयतु भवतः वार्ता. याचा अर्थ होतो मराठीत तुम्हीच सांगा तुमची बातमी. यू अलोन से. पुढचं वाक्य, किम मेलनम बहु विरलम जातम, किम मेलनम बहु विरलम जातम. याचा मराठीत अर्थ होतो काय झाले, खूप क्वचित भेट होत आहे, काय झाले, खूप कमी भेट होत आहे. इंग्लिशमध्ये अर्थ होतो व्हॉट्स द मॅटर, वी मीट सो रेअरली, व्हॉट्स द मॅटर, दे मीट सो रेअरली. पुढचं वाक्य, मार्गः विस्मृतः किम, मार्गः विस्मृतः किम, म्हणजेच रस्ता विसरलात का अथवा मार्ग विसरलात का. हॅज द वे बीन फॉरगेटन. पुढचं वाक्य, इदानीं मया गंतव्यम, इदानीं मया गंतव्यम, म्हणजेच आता मला जायला हवे. आय हॅव टू गो नाव, आय शुड गो नाव. पुढचं वाक्य, तिष्ठतु भोजनं कृत्वा गच्छतु, तिष्ठतु भोजनं कृत्वा गच्छतु, म्हणजेच कृपया जेवण करा आणि मग जा. इंग्लिशमध्ये अर्थ होतो प्लीज स्टे ऑन, हॅव मील्स अँड देन गो. पुढचं वाक्य आहे, न इदानीं भोजनं न करोमि, न इदानीं भोजनं न करोमि, नाही मी आता जेवण करणार नाही. नो आय वॉन्ट हॅव मील्स नाव. त्याच्या पुढचं वाक्य आहे, साम्प्रतं भोजनस्य समय नास्ति, साम्प्रतं भोजनस्य समय नास्ति, आता जेवणाची वेळ नाही आहे, आता जेवणाची वेळ नाही आहे. नो नो दिस इज टाइम फॉर मील नाव, नो नो दिस इज द टाइम फॉर मील नाव. पुढचं वाक्य आहे, भवान किम करोति, भवान किम करोति, तुम्ही काय करता. व्हॉट डू यू डू. अहम आचार्यः अस्मि, अहम शिक्षकः अस्मि, मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर. मम भ्राता वित्तकोशे कार्यं करोति, मम भ्राता वित्तकोशे कार्यं करोति. वित्तकोशे म्हणजे बँक. तर या ठिकाणी तुमचे वडील किंवा भाऊ जिथे काम करत असतील त्या स्थानाचा तुम्हाला इथे स्थानाचा उल्लेख इथे करायचा आहे आणि वाक्य बनवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ होतो माझा भाऊ बँकेत काम करतो. माय ब्रदर वर्क इन अ बँक. मम वचनं शृणोतु, मम वचनं शृणोतु, कृपया माझे बोलणे ऐका. प्लीज लिसन टू मी. स्वास्थ्यं कथमस्ति, स्वास्थ्यं कथमस्ति, तब्येत कशी आहे अथवा प्रकृती कशी आहे. आपण एकमेकांना विचारपूस करतो तब्येतीची, तेव्हा तुम्ही या वाक्याचा प्रयोग करू शकता. हाव इज युअर हेल्थ. समीचीनमस्ति, समीचीनमस्ति, छान आहे, इट्स गुड. किम अभवत, किम अभवत, काय झाले. व्हॉट हॅपन. भवान प्रातः कदा उत्तिष्ठति, भवान प्रातः कदा उत्तिष्ठति, तुम्ही सकाळी कधी उठता.
वेन डू यू गेट अप इन द मॉर्निंग? भवतः नाम न स्मरामि. भवतः नाम न स्मरामि. तुझे नाव आठवत नाही. आय डोंट रिमेंबर युअर नेम. तर मित्रांनो, हे काही निवडक 30 वाक्य आहे. या 30 वाक्यांचा प्रयोग करून तुम्ही संस्कृतमध्ये अगदी सोप्या पद्धतीने संभाषण करायला शिकू शकता किंवा संस्कृतमध्ये कसे वाक्य बनवायची याचाही तुम्ही अभ्यास करू शकता. तर आजचा भाग आपला इथे संपत आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.